शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही सगळेच ध्रुवला शाळेत सोडायला गेलो होतो. पोहोचल्या अजून शाळा भरायला वेळ होती तोवर इंद्रनीलने ग्राउंडवर पळ काढला होता आणि ध्रुव त्याच्या मित्रांना गोळा करायला गेला होता. फायनली त्याने सगळ्यांना गोळा करून आणलं आणि मुलांना स्वागत करून अशा प्रकारे शाळेमध्ये घेतलं. इंद्रनीलला झोपेतून उठून आणल्यामुळे त्याला पहिल्यांदा थंड केला आणि आम्ही पोहोचलो मार्केटमध्ये. तिथेही त्याची पळापळी सुरूच. काकडी बघितली की सलाड खायला त्याने सुरुवात केली. नंतर भाजीपाला घेईपर्यंत, कांदे घेईपर्यंत त्याने इकडे या भिंतींमागे पळ काढला. कारण तिथं जे चित्र लावलेली होती तिथून तो काही हालायला तयार नाही. आणायला गेलं तर पुढंच पळत होता. आणि खरंच ती चित्र पण होतीच तशी अट्रॅक्टिव्ह. आणि मुलांना असं असतंय की बाहेर सोडलं की झालंच, प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघायची. म्हणून इथूनही त्याला वरती यायचं होतं, खाली उतरायचं होतं. लिफ्टमध्ये कसाबसा त्याला कोंबला आणि आम्ही फायनली घरी पोहोचलो. तर आजचा हा पहिलाच मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पटापट सबस्क्राईब